आणि आता मी हे मायक्रोवेव्हची ताटली आहे त्याच्यामध्ये हे पोहे घालून मायक्रोवेव्हला मी साधारण सुरुवातीला 1 मिनिट आणि नंतर 30-30 सेकंद असं फिरवून 2-3 वेळा घेणार आहे जिथपर्यंत. आणि थोडंसं मीठ घालते. हे बघा, ह्याला अगदी थोडं मीठ लावते आणि तेल अगदी थोडंसं लावायचं. हे बघा, अगदी एवढंसं तेल घेतलं आहे मी आणि ते पोह्यांना चोळते आहे सगळीकडनं. त्यामुळे छान भाजले जातात पोहे आणि छान क्रिस्पी होतात. हे बघा, आता एक एक तळून आपण सगळं ह्या पोह्यावरच घालून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यातच बाकीचे जिन्नस पण मी पोह्यावरच आता घालून घेणार आहे. आता सर्वप्रथम आपण मीठ घालू. आता भाजताना मीठ आपण टाकलं होतं हे लक्षात घ्यायचं आणि त्या प्रमाणात मीठ टाकायचं. कमी झालं तर नंतर घालता येतं, पण जास्त झालं तर चिवडा मग हे होतो, खूप खारट लागतो. ह्याच्यामध्ये आता मी पिठी साखर घालणार आहे. आता ही पिठी साखर दळताना आहे ना, मी त्याला पाव चमचा सॅट्रिक ॲसिड आणि साधारण मोठे टेबलस्पून 3 ते 4 टेबलस्पून साखर आपली घालायची आणि तसं ते दळून घ्यायचं. म्हणजे चिवडा आहे ना खाताना आंबट गोड असं लागतो, नुसताच गोड लागत नाही. तसंच मी ह्याच्यामध्ये थोडीशी धणे जिऱ्याची पावडर पण टाकते, त्यांनी पण चांगला स्वाद येतो, वास येतो. आणि आपली लाल मिरची पावडर ती पण टाकायची. जरी मिरच्या आपण फोडणीला घातल्या ना तरी लाल मिरची पावडर टाकली ना तर चिवडा खाताना असं एक छान तिखट असं थोडीशी टेस्ट छान लागतात. आता आपण बाकीचे जिन्नस घालू. आता मी कढीपत्ता टाकते आहे, त्याच्यानंतर तीळ टाकते मी ह्याच्यामध्ये. फोडणीमध्ये तीळ घातले ना तर ते छान कुरकुरीत होतात, छान क्रिस्पी लागतात, खाताना दाताखाली आले की छान लागतात. आता पहिल्या मिरच्या करून घेतल्या ना की बाकीचे जिन्नस आपण टाकायचे. ते तेल तापलेलं असतं त्याच्यामध्ये छान होतं. आता हे टाकते, हिंग टाकते मी. हिंगाचा स्वादसुद्धा चांगला लागतो. आणि मग ह्याच्यामध्ये ह्या तेलामध्येच मी 1 चमचा भरून हळद टाकते. हे बघा, छान आपला क्रिस्पी चिवडा तयार आहे आणि मी एक 10 मिनटं मंद गॅसवर त्याला परत चांगला परतून घेतला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे जे काय आपण घालतो जिन्नस ते सगळे एकमेकात छान मिसळले जातात